कोणतंही काम करायचं जर झालं तर ते उद्योगानं होतं, नुसत्या मनोरथानं होत नाही. सर एक तुम्हाला सांगतो की ही आजार म्हणजे असा आहे की आयुष्यातून जीवदान बी देईल आणि कधी नेईल ही सांगू शकत नाही. माझ्या इतकी वाईट परिस्थिती आली की मला कोण नव्हतं. आई माझी मिसेस आणि 2 पोरं होती. मला काही अजिबात नव्हतं, आधार नव्हता, काहीच नव्हता, काय नव्हता. त्यावेळेस विषय सोडला होता मी, पण तुम्ही लोकांनी मला सहकार्य केलं, चांगलं बनवलं, व्यवस्थित केलं. मी आता तुमच्या समोर आहे. खरं तर हा माझा बोनस लाईफ आहे. त्यांच्यामुळेच आम्ही आज हे दिवस पाहतोय, ना तर काय झालं असतं काय सांगू शकत नसतं. त्यांच्या दारातनं आजपर्यंत कधी कोणी असा म्हणजे माघारी गेलेला व्यक्ती नाहीये की त्यांनी तो सर्वसामान्यांना सुद्धा त्यांनी त्याचा लाभार्थी केलेला आहे. गोरगरिबांच्यावरती दया ठेवणं, गोरगरिबांच्या मुलांना त्रास न होईल हे पाहणं, हे काम त्यानं सतत चालू ठेवलेलं होतं. आणि त्याचा मला अभिमान आहे की माझा एक विद्यार्थी एवढा तयार झाला, मी धन्य झालो. महाराष्ट्राचे आरोग्य दूत गिरिराज हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर रमेश भोयटे सर, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ निर्मला काकी भोयटे मॅम, गिरिराज हॉस्पिटल समस्त कर्मचारी वृंद या सर्वांच्या मार्गदर्शनाबरोबर आणि सहकार्यामुळे गिरिराज हॉस्पिटल दिवसेंदिवस प्रगतीची नवीन शिखरं पादाक्रांत करत आहेत. 6 मार्च 1987ला हे हॉस्पिटल डॉक्टरांनी चालू केलं. फक्त 6 बेड होते. त्यावेळेला बारामती हा तालुका सुद्धा नव्हता, बारामती एक खेडं होतं. आणि त्यावेळेला बारामतीमधनं पेशंट हा पुण्याला पोहोचेपर्यंत त्याचा मृत्यू व्हायचा किंवा त्याला योग्य अशी वैद्यकीय मदत मिळत नव्हती. आणि त्यामुळे इथलं मॉर्टॅलिटीचं प्रमाण म्हणजे मृत्यूचा दर हा खूप जास्त होता. आणि त्यावर काहीतरी उपाय करण्यासाठी बारामतीसारख्या लोकेशनला, जे पुण्यापासून 100 किलोमीटर अंतरावर आहे, इथे एखादं आरोग्य विभागातलं एखादं चांगलं हॉस्पिटल असणं हे फार गरजेचं होतं. मुळात भोयटे सरांची नाळ ते स्वतः ग्रामीण भागातून आलेले आहेत आणि त्यामुळं त्यांना ज्या रूट लेवलचे प्रॉब्लेम आहेत, भारतात नाही म्हटलं तरी सगळं पैशाभोवती फिरतं आणि हृदयविकारावरचे उपचार किंवा बायपास, अँजिओप्लास्टी या सगळ्या गोष्टी ह्या पैशाअभावी उपचार जे राहत होते आजपर्यंत ते राहू नये याकडे सरांचं काटेकोरपणे लक्ष असतं. गेले 27 वर्ष झाले मी गिरिजा पॅथॉलॉजी लॅबोरेटरीला लॅब इन्चार्ज म्हणून काम करते. मी आहे साऊथ इंडियन, केरळमधून आलेलं आहे. आणि इथं आल्यानंतर ही लॅबोरेटरी एक छोटासा एक लॅब होतं. मी आता म्हणजे एक छोटा रोपटा असं म्हणायचं. आता हॉस्पिटल पण लॅबोरेटरी पण एक मोठासा वडवृक्षासारखं झालेलं आहे. त्याला आधीपासून आतापर्यंत मी आहे म्हणून मला खूप अभिमान वाटतंय. आज अशी परिस्थिती आहे की बारामतीत 5 तालुक्यातला जो काही ड्रेन पुण्याला जायचा हा सगळा बारामतीला थांबतो. आणि हा एकमेव कारण हा एकच हे म्हणजे डॉक्टर भोयटे. अरे तू पेलवान आहेस ना, तुला कसं काय झालं असं? स्टार्टिंगला काय होत होतं की थोडंसं चालताना वगैरे त्यांना दम लागायचा. थोडं चालले की बसायचे, थोडं चालले की बसायचे, असं दम लागायचा त्यांना. नंतर असं छातीत चमका वगैरे मारायला लागल्या. हे जास्त दिवस नाही चाललं, म्हणजे 4-8 दिवसातच हे सगळं कळायला लागलं त्यांना की आपल्याला दम लागतोय, छातीत थोडंफार दुखतंय. त्यांनी आधी आमची सुरुवातीची भीती घालवली की काही होत नाही आहे, असे खूप केसेस असतात, काका काही होणार नाही. डॉक्टरने वगैरे आम्हाला खूप छान काउन्सिलिंग खूप छान केलं त्यांनी आमचं. सरांना प्रत्येक पेशंट दैवत मानतो की सरांनी फक्त म्हणजे चेकअप नाही केला, सर 2 शब्द बोलले तरी खूप पेशंटच्या आणि पेशंटला नातेवाईकांना खूप समाधानकारक वाटतं. 10 रुपये सरांनी प्रॉफिट मिळाले तर 5 रुपये सरांच्या किशेनं टाकून 15 रुपयाचे मशीन घेते, असं सरांचा स्वभाव आहे. ॲक्च्युली इथं सगळ्या स्कीम्स सुरू आहेत, म्हणजे अगदी राजीव गांधी योजना किंवा महात्मा फुले योजना. केशरी रेशन कार्ड धारकांना या स्कीम्सचा खूप उपयोग होतो. सगळ्या डॉक्टरांचं मी कधी आयुष्यात सकाळ मी उपकार विसरू शकणार नाही आणि माझ्या ज्याने फिटणार सकाळ नाही. का तर माझी परिस्थिती तशी नसताना मी इतक्या चांगल्या स्वरूपात. आणि तुम्हाला सांगतो सर, ज्या वेळेला मी शुद्ध आल्याच्या नंतर मला नर्स आणि डॉक्टर म्हणले तुम्हाला नातेवाईकाला भेटायचं का. 30-40 नातेवाईक माझे बाहेर उभे राहिले. 22 म्हणजे काही आम्हाला कधी माहीत नाही, पण जगाचं ऐकून की 22 ऑपरेशनमधून शक्यतो 80% माणूस रिकवर होत नाही, अशी भीती सगळ्याला वाटत होती. सगळे नातेवाईक, माझे चुलत भाऊ,
माझे पुतणे सगळी अशी मग आयसीयूची काच उघडली, त्यातून मग मी सगळ्याला हात केला, सगळे हसायला लागले. इथले जे गावकरी होते त्यांना इंजेक्शनच्या पलीकडे काही ट्रीटमेंट असते याच्याविषयी माहीत नव्हतं. तर त्यावेळेला इथल्या रुग्णांसाठी एक एक गोष्ट आपण त्याच्यामध्ये ॲड करत गेलो. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याकडे USG मशीन आलं, कारण पोटाचे आजार त्यावेळेला बरेचसे ह्या भागामध्ये होते. त्याच्यानंतर कालांतराने आपल्याकडे हृदयरोगाचं प्रमाण, मेंदूचं रोगांचं प्रमाण हे जास्त असल्यामुळे EEG आपल्याकडे त्यावेळी आलं. अशा छोट्या छोट्या उपकरणांनी आपली ICU ही सुरू झाली. मी ज्यावेळेला बारामतीला आलो 1981 साली, मी ठरवलं की सगळ्या मोठ्या मोठ्या डॉक्टरांना, सगळ्या हॉस्पिटल, त्यावेळेला काहीच फॅसिलिटी नव्हती, मेडिकल फॅसिलिटी, काहीच ऑक्सिजनची सोय नव्हती, ICUची सोय नव्हती, कुठल्याही इंडोअरमध्ये की अनस्थेटिकची सोय नव्हती, ब्लडची सोय नव्हती, बऱ्याच अशा आत्ताच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातली कुठलीच फॅसिलिटी आत्ता तिथं नव्हती. डॉक्टरांनी सांगितलं की तुला इथं काहीच स्कोप नाही आहे बारामतीमध्ये, तू दुसऱ्या कुठल्या तरी मोठ्या गावामध्ये जा, हे MDला इथं स्कोप नाही. त्यावेळेला जीवनामध्ये परत मला आव्हान मिळालं. मी विचार केला की स्कोप नाही असं कसं होईल. मी म्हणलं की माझा स्कोप मी तयार करेन. येणाऱ्या प्रत्येक पेशंटला कमीत कमी खर्चामध्ये कसं ट्रीट करता येईल ही सरांचा जास्त एम असतो. जर पेशंट जास्तच गरीब असतील तर त्यांना स्वतःच्या खर्चाने किंवा अगदी नो लॉस नो प्रॉफिट ह्या बेसिसवर सरांनी आत्तापर्यंत लाखो रुग्णांना म्हणजे इथं ट्रीटमेंट केलेली आहे. आता दैनंदिन जीवनात माझ्या खरं तर मी जी कामं व्यवसाय करत, किरकोळ सारकोळ व्यवसाय, कोंबड्याचे वगैरे असं विक्री करत असतो आणि इकडं तिकडं मला सारखं जावं लागतं, म्हणजे ती कोंबड्या बिंबड्या आणायला ही ती त्याच्यामुळं मी असं बाहेर सारखं असतो आणि ती करत असताना हे असं म्हणजे घराच्या अडचणी खूप आहेत, घरातलं प्रॉब्लेम सगळे हे खूप आहेत. ते कुणाला काय आता तेच आपल्यालाच, मलाच माझ्याच एकट्यावर पोरांचे शिक्षण अमुक तमुक हे सगळं मला एकट्यालाच बघायला लागायचं. ते अचानक मी बाहेर गेलं असताना ते माझा ते हाताचा प्रॉब्लेम व्हायला लागला आणि मग तिथनं माझी सुरुवात झाली की शरीर माझं काहीतरी बिघडलंय. मग घरी येऊन मी घरच्यांना सांगितलं, माझा थोरला मुलगा आहे, म्हणला चला दवाखान्यात बघू आपण, आणि मग मी ॲडमिट झालो. गिरिराज हॉस्पिटल हे एकच हॉस्पिटल आहे की जे आतापर्यंत मी बघितलं नाही की इथनं कुणाला नाकारलं गेलं आहे. डॉक्टर भोईटे हे बारामतीचे पायोनियर फिजिशियन आहेत. पायोनियरचा अर्थ माझ्यासाठी की बारामतीचं जे काय आज मेडिकल फील्ड आहे किंवा जे काय मेडिकल टुरिझम आहे हे सगळं भोईटे सरांमुळे. जे माझ्या बाबतीत घडलं, मी माझ्या डोळ्यांनी माझं मरण बघितलं आहे आणि मला ह्या मरणाच्या दारातनं ह्या सर्व मंडळींनी बाहेर काढलेलं बी मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे. 31 मे 2021 रोजी माझ्यावरती जीवघेणा हल्ला झाला होता. माझ्या इथे छातीत गोळी घालण्यात आली होती आणि त्यावेळी माझ्यासोबत माझी बायको आणि मी दोघंच होतो. लॉकडाऊन होतं पूर्ण आणि आता मी मरणार असं मला वाटलं, परंतु दुसऱ्या क्षणी मी म्हटलं ही वेळ नाही माझी मारायची, आपल्याला मारायचं नाही. मी माझ्या बायकोला म्हटलं काही नाही, एकच गोळी मारली आहे, तू मला फक्त बारामतीला हॉस्पिटलला घेऊन चल, भोईटेंच्या हॉस्पिटलला फक्त मला पोच कर, भोईटेंच्या हॉस्पिटलला जास्तवर मी जीव सोडत नाही. भोईटे सरांची गिरिराज हॉस्पिटलच्या माध्यमातून ही जी जनसेवा चालली ही खरं तर ईश्वर सेवाच आहे. कितीतरी अँजिओप्लास्टी आले ही कॅथलॅबमध्ये. हे कॅथलॅब मिशन आले आता 22 वर्ष आले. ही 4था मिशन आहे माझं, ही 4थं मिशन आहे. ह्याच्यात खूप पेशंटच्या आम्ही जीवन वाचवलेले. प्रत्येक वर्षी नवीन नवीन मशिनरी आणणे, नवीन नवीन सेक्शन सुरू करणे, हे सगळं त्यांचं स्वप्न करत करत माझा स्टाफचं नंबर ऑफ स्टाफ्स वाढले आणि नंबर ऑफ डिपार्टमेंट वाढले आणि तसं हळूहळू विस्तारच मोठा झाला. ते कसा विस्तार झाला हे कळालं सुद्धा नाही. इतके स्लोली असं गडबड केली नाही कुठल्या गोष्टीला. तर फार महत्त्वाची गोष्ट की डॉक्टरांचं मनोबल फार मोठं मनोबल आहे. कोट्यावधीची कर्ज घ्यायची तयारी आणि कोट्यावधी परत करण्याची सुद्धा तयारी, म्हणजे प्लॅनिंगसुद्धा त्याच पद्धतीने. त्यामुळे सरांनी पुन्हा एकदा एक धाडसी पाऊल उचललं आणि त्यावेळेला कार्डियाक ओटीसाठी ज्या अद्ययावत गोष्टी लागतात त्या आपण त्यावेळेला परचेस केल्या आणि आपण इथे कार्डियाक ओटी सुरू केली. 2003 साली बारामतीतली पहिली ओपन हार्ट सर्जरी इथे झाली आणि मोठ्या प्रमाणावर इथे हृदयरोग निवारणाचं काम आपल्या इथे सुरू झालं. गिरिराज हॉस्पिटल
बोर्डे सरांच्या तिथं सांगितलं, त्यांनी सल्ला दिला आणि त्या सल्ल्यात पुन्हा माझ्या आईचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन 2दा झालं. ते 2दा झाल्यानंतर पुन्हा मग माझ्या आई वाचली. गेले कित्येक दिवस आमच्याकडे नो वेकन्सी सारखंच प्रकार चालू आहे. म्हणजे काही वेळेला आम्हाला पेशंटला ॲडमिशन देताना खुर्चीवर बसून तयार ठेवावं लागते पुढचा पेशंट डिस्चार्ज होईपर्यंत. क्लिनिकोपॅथॉलॉजिकल कोरिलेशनसाठी सर नेहमी तयार असतात. रुग्ण समजा सिरियस होतोय असं वाटलं तर त्यांचा फोन येतोच की स्मिअरमध्ये तुला काय ॲबनॉर्मल वाटतंय का, किंवा क्लिनिकली काय सजेस्ट करावंसं वाटतंय का, कोणती टेस्ट करावी जेणेकरून ट्रीटमेंट पुढं आपल्याला सुरू ठेवता येईल. CT मशीन इथं आणणं गरजेचं होतं, कारण फक्त एक्सरे आणि बाकीच्या गोष्टींवर सगळं काम होत नव्हतं. तर त्यावेळेला फर्स्ट टाईम बारामतीमध्ये आपण इथे CT मशीन आपण इथे आणली, डायग्नोस्टिक सेंटर आपण इथे उभं केलं. त्यानंतर MRI सेंटर ही पण एक गरज होती. हे सगळं मी बारामतीसारख्या ग्रामीण स्तरावरचं बोलतोय. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची सुविधा माझ्या हॉस्पिटलमध्ये मला आणायचीच आहे, ही त्यांचं स्वप्नच होतं आणि त्याप्रमाणे त्या स्वप्नाला आम्ही केंद्रित करून आमचं लाईफ आम्ही पुढे ढकललं. हिमोडायलिसिस ग्रामीण पातळीवर नसते, लॅबोरेटरी अद्ययावत आहे, ब्लड बँक स्वतः स्थापन केली त्यांनी. अगोदर ब्लड स्टोरेज होतं, त्याचं पुन्हा हे करून ते अपग्रेडेशन करून ब्लड स्टोरेज सेंटर चालू केलं त्यांनी. आज परिस्थिती त्याची की 6 बेडचं हॉस्पिटल 35 वर्षामध्ये आता 102 बेडचं हॉस्पिटल झालेलं आहे. हे सगळं काम बघून आत्तापर्यंत भोईटे डॉक्टरांना किमान 101 आत्तापर्यंत पुरस्कार मिळालेले आहेत. मग ते स्थानिकपासून ते फार दिल्लीपर्यंत इंदिरा गांधी सद्भावना पुरस्कारापर्यंत हे आत्तापर्यंत जवळजवळ 101 पुरस्कार मिळालेले आहेत. जो पेशंट येतो तो हौसेने येत नाही, तो दुर्धर आजाराने येतो. त्याला काही वेदना होतात, त्याला आपलं जीवन संपले हे जाणवतं, कॅन्सर होतो, त्याला जीवन असह्य होतं. अशा हजारो सगळ्या लोकांच्या की ज्याचं जीवन संपणारे ट्रीटमेंट न घेता, तर ट्रीटमेंट देणं हे किती पवित्र काम आहे. व्यवसाय हे फक्त काय की त्याचं बिल घेणं हा व्यवसाय आहे, परंतु त्याच्या पलीकडे पण हा एक सेवेचा भाव आहे. आणि मला वाटतं की जसं एखाद्या माणसामध्ये माणसामध्ये आत्मा असतो आणि त्या आत्म्यालाच आपण मी तर सांगतो की त्याचा आत्मा हाच देव आहे. म्हणून मी पेशंटला नेहमी परमेश्वर म्हणतो. परमेश्वर, पेशंटची सेवा म्हणजे परमेश्वराची सेवा, असं माझं स्वतःचं एक तत्त्वज्ञान आहे. आणि त्यामुळं मी माझ्या सगळ्या डॉक्टरांना, पेशंटना, सगळ्या रिलेटिव्हना पण सांगत असतो की पेशंटची सेवा पहिली. त्यामुळं मी खूप मनाने समाधानी, आनंदी असतो. आणि हे दुवा घेणं म्हणजे हे मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो. आणि माझ्या हॉस्पिटलमध्ये जे एवढे लोक आहेत, 250 कुटुंब आहेत, हे 250 कुटुंब चालवण्याचं पुण्यसुद्धा मला मिळतं. हे काय थोडं कमी का नाही आहे.